नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ही योजना आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ म्हणजेच ओबीसी महामंडळ कर्ज योजना. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. पण अनेक वेळा भांडवलाच्या कमतरतेमुळे चांगल्या कल्पना असतानाही व्यवसाय सुरू करता येत नाही. हीच समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे ओबीसी प्रवर्गातील तरुणांना कमी व्याजदरात कर्ज मिळते आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. सर्वात आधी या योजनेचा उद्देश समजून घेऊया. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ओबीसी समाजातील तरुणांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे, तसेच रोजगार निर्मिती वाढवणे आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील बेरोजगारी कमी करणे हा देखील या योजनेचा महत्त्वाचा हेतू आहे. या योजनेअंतर्गत 2 प्रमुख योजना आहेत. पहिली आहे वैयक्तिक कर्ज योजना, ज्यात 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेमार्फत उपलब्ध आहे. या कर्जावर तुम्हाला व्याज भरावे लागते, पण जर तुम्ही नियमितपणे हप्ते भरले तर शासन त्या व्याजाचा काही भाग तुमच्या खात्यात परत जमा करते. या योजनेत तुम्हाला 12% व्याज परतावा मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या कर्जाचा भार मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि व्यवसाय करणे सोपे होते. आता या योजनेसाठी पात्रता पाहूया. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा, ओबीसी प्रवर्गातील असावा, वय 18 ते 50 वर्षांचा दरम्यान असावे आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत असावे. ही पात्रता पूर्ण झाल्यास तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आवश्यक कागदपत्रांबद्दल पाहूया. अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, कारण ही योजना फक्त ओबीसी प्रवर्गासाठी आहे. उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे, ज्यावरून तुमची आर्थिक स्थिती तपासली जाते. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यांसारखे रहिवासी पुरावे आवश्यक असतात. याशिवाय व्यवसायाचा प्रकल्प अहवाल सादर करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रकल्प अहवालामध्ये व्यवसायाचा प्रकार, खर्च, अपेक्षित नफा, बाजारपेठ, कच्चा माल आणि व्यवस्थापन यांचा सविस्तर तपशील असावा. अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. तुम्ही अर्ज 2 पद्धतीने करू शकता. पहिली पद्धत म्हणजे थेट तुमच्या जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करणे. दुसरी पद्धत म्हणजे ऑनलाईन अर्ज. तुम्ही www.msobcfdc.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज फॉर्म डाउनलोड करू शकता आणि आवश्यक माहिती भरून सादर करू शकता. काही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही घरी बसूनही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. मित्रांनो, आता आपण काही व्यवसायांची उदाहरणे पाहूया, जी तुम्ही या योजनेअंतर्गत सुरू करू शकता. मी प्रत्येक उदाहरणासोबत कर्जाची रक्कम आणि व्याज परतावा कसा मिळेल हे देखील सांगणार आहे. पोल्ट्री फार्मिंग हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी भांडवलात सुरू करता येतो. उदाहरणार्थ 5 लाख रुपयांचे पोल्ट्री फार्मिंग प्रकल्प तुम्ही सुरू करू शकता. यासाठी 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल. जर तुम्ही वेळेवर हप्ते भरली तर शासन 12% व्याज परत देईल, ज्यामुळे तुमचा आर्थिक भार कमी होतो आणि व्यवसाय करणे सोपे होते. डेअरी व्यवसाय गायी किंवा म्हशी पाळून दूध विक्री करणे हा एक स्थिर आणि फायदेशीर व्यवसाय आहे. 10 लाख रुपयांच्या डेअरी प्रकल्पासाठी तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. व्याज परतावा योजना वापरल्यास वेळेवर हप्ते भरल्यास काही व्याज थेट तुमच्या खात्यात जमा होईल. किराणा दुकान गावात किंवा शहरात किराणा दुकान सुरू करून रोजच्या गरजेच्या वस्तू विकू शकता. 5 ते 8 लाख रुपयांचे कर्ज घेऊन तुम्ही हे दुकान सुरू करू शकता. वेळेवर हप्ते भरल्यास व्याज परतावा मिळेल. मोबाईल रिपेअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स सेवा डिजिटल युगात हा व्यवसाय खूप मागणीत आहे. 3 ते 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊन छोटासा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. व्याज परतावा योजना वापरल्यास व्याजाचा काही भाग शासन भरून देईल. वाहन सेवा केंद्र दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचे सर्व्हिसिंग आणि रिपेअरिंग करून उत्पन्न मिळवता येते. 10 ते 12 लाख रुपयांचे कर्ज घेता येईल. व्याज परतावा देखील मिळेल. टेलरिंग आणि बुटीक व्यवसाय महिलांसाठी हा व्यवसाय उत्तम आहे. 3 ते 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊन सुरू करता येईल. व्याज परतावा योजना वापरल्यास आर्थिक भार कमी होईल. फूड व्यवसाय हॉटेल, फास्ट फूड सेंटर किंवा केटरिंग सेवा सुरू करता येऊ शकते. 8 ते 15 लाख रुपयांचे कर्ज घेता येईल. वेळेवर हप्ते भरल्यास व्याज परतावा मिळेल. शेतीपूरक व्यवसाय मशरूम शेती, मधमाशी पालन, शेळी पालन यांसारखे व्यवसाय सुरू करता येतात.
5 ते 10 लाख रुपयांचे कर्ज घेता येईल. व्याज परतावा योजना वापरली जाऊ शकते. मित्रांनो, व्यवसाय निवडताना तुमची आवड, कौशल्य आणि बाजारपेठेची गरज यांचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. या योजनेचे फायदे पाहूया. कमी व्याजदर मिळणे किंवा व्याज परतावा मिळणे, मोठ्या प्रमाणात कर्ज मर्यादा मिळणे, स्वावलंबी होण्याची संधी, इतरांना रोजगार देण्याची संधी. अर्ज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. सर्व कागदपत्रे योग्य आणि अद्ययावत असावीत. अर्ज फॉर्म पूर्णपणे आणि बरोबर भरावा. प्रकल्प अहवाल स्पष्ट आणि वास्तववादी असावा. तसेच बँकेशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी योग्य संपर्क ठेवावा. शेवटी मित्रांनो, सरकारी योजना तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी असतात. ओबीसी महामंडळ कर्ज योजना ही एक अशीच सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही ओबीसी प्रवर्गातील असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच www.msobcfdc.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण माहिती घ्या आणि अर्ज करण्याची तयारी सुरू करा. जर तुम्हाला अशाच सरकारी योजना, कर्ज योजना आणि व्यवसाय आयडिया संबंधित माहिती नियमितपणे हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.